हाय गाईज, साक्षीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आपण आज जी रेसिपी बनवणार आहोत ती खूप चविष्ट लागते आणि त्याचबरोबर हेल्दीही आहे. तर त्याचबरोबर मी 2 कप उडदाची डाळ घेतलेली आहे इथे, जी 7 ते 8 तास मी भिजवून घेतलेली आहे. मी रात्री ही डाळ टाकली होती आणि सकाळी तिला व्यवस्थित धुवून वगैरे 2-3 पाण्याने धुवून आणि साफ करून घेतलेले आहे. तर तुम्ही रात्री टाका, उशिरा टाका आणि सकाळी तिला उपसून घ्या. 2-3 पाण्याने धुतल्यानंतर मी तिला कुकरमध्ये टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर कुकरमध्ये 2 कप पाणी, त्यानंतर 1 तेजपत्ता, अर्धा चम्मच हळद असं टाकून मी कुकर बंद करून याच्या 4 शिट्ट्या घेणार आहे. आणि हो, ज्या कपने तुम्ही डाळ मोजशाल त्याच कपने पाणीही घ्या. 4 शिट्ट्या झाल्यानंतर डाळ ही एकदम मऊसूत आणि एकदम पटकन मॅश होते. बघा किती छान डाळ ही शिजलेली आहे. मी आता मॅशरच्या सहाय्याने ती डाळ मॅश करून घेईल. एकदम व्यवस्थित बारीक अशी व्यवस्थित मॅश करून घेते मी डाळ. डाळ जेवढी मॅश केलेली असेल बारीक तेवढी चव वाढते. तर मी ह्या पद्धतीने डाळ मॅश करून घेतलेली आहे. तुम्ही पण अशीच बारीक आणि घट्ट डाळ मॅश करून घ्या. बघा, तुम्ही बघूच शकता एकदम घट्ट डाळ आलेली आहे. आणि आता तसंच मी एका बाउलमध्ये ही डाळ काढून घेणार आहे. मग आपण हिला फोडणी देऊ. तुम्ही बघूच शकता तिचं टेक्स्चर एकदम घट्ट आणि एकदम मऊसूत शिजलेली आहे. आता आपण पूर्ण डाळ त्यात काढून घेऊ आणि फोडणीकडे वळू. हे बघू शकता तुम्ही किती छान डाळ शिजलेली आहे. मॅश करून ती पूर्ण घट्ट झालेली आहे. आता आपण गॅसवर एक कढाई ठेवून घेऊ. साधारणतः कढाईमध्ये 1 चम्मच तेल टाकू. तेल थोडंसं कडकू देऊ. तेल तापलं का की मग लगेच 1 छोटा चम्मच जिरं टाकू. जिरं तडतडलं की लगेच एक बारीक चिरलेला कांदा, 1 हिरवी मिरची, जाड चिरलेली हिरवी मिरची जाडच ठेवायची. ते चांगलं परतवून घेऊ. लालसर असं होईपर्यंत छान परतवून घेऊ. आणि मग ते परतलं की त्यात लगेच अद्रक लसणाची पेस्ट टाकू. पेस्ट ही छान परतून घ्यायची आहे. तिचा कच्चापणा चालला जातो, नाहीतर लसणाचा वास येईल. छान असं परतवून घ्यायचं आहे. हे परतल्यानंतर एक छान असा एक टमाट्याची प्युरी करून ती आपण त्यात टाकू आणि ती थोडा वेळ गॅसवर मंद आचेवर तिलाही भाजून घेऊ, तळून घेऊ. थोड्याच वेळात टमाट्याला तेल सुटायला लागतं. बघूच शकता तुम्ही 2-1 मिनटं टमाटा तळला की लगेच त्याला छान असं तेल सुटतं. मग त्यात थोडंसं हिंग टाकायचं. छान तेल सुटलं की समजून घ्यायचं की आपला मसाला रेडी झालेला आहे. त्यात थोडंसं धने पावडर टाकायचं. भाजलेलं जिरं पावडर त्यात मिक्स करून घ्यायचं, ते टाकायचं. त्याने चव खूप छान लागते.
आणि त्यात अर्धा चम्मच हळद टाकायची. एक किचन किंग मसाला असेल तर टाकायचा, नसेल तर काही हरकत नाही. एक छोटा चम्मच मी इथं तिखट घेतलेला आहे. किचन किंग मसाला त्यात ॲड केला आणि हे चांगलं आपण परतवून घेऊया. छान एकजीव करायचं, मस्त असं परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. मसाला जेवढा परतला जाईल तेवढी चव वाढते. कच्चापणा नाही ठेवायचा मसाल्यात, छान परतवून घ्यायचं एकजीव करून. मी इथे साधारणतः 2-3 मिनटासाठी झाकण ठेवून छान परतू दिलं होतं. मग बघा किती छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आता इथे थोडंसं एक चम्मच पाणी टाकून थोडंसं ते मिक्स करून घेऊ. सर्वात पहिले थोडंसंच पाणी टाकायचं आणि मग ते छान एकजीव करून मिक्स करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, खूप छान तेल सुटलेलं आहे. ही रेसिपी खूप छान चमचमीत आणि झणझणीत बनते. आता आपण त्यात शिजवलेली डाळ टाकून घेऊया. पूर्ण डाळ टाकून घ्यायची त्यात आणि एकजीव करून पूर्ण एकजीव करायचं. ते पूर्ण मिक्स झालं की त्यात थोडंसं पाणी टाकू आपण. बघू शकता तुम्ही, डाळ किती छान दिसते. थोडंसं पाणी टाकून घेऊया. एकदम छान अशी चव लागते ह्या डाळीची. छान अशी डाळ बनलेली आहे आपली. थोडंसं 2-5 मिनटं झाकण ठेवून छान वाफवून घेऊ. बघू शकता तुम्ही, खूप छान अशी डाळ बनून तयार झालेली आहे आपली. त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ. कोथिंबीर असेल तर नक्कीच टाका आणि त्यात थोडंसं बटर पण टाकून घेऊ आपण. असेल तर टाकायचं, नाहीतर आपण घरची जी साय असते दुधावरची ती जरी टाकली तरी चालते फेटून. साय असेल तर साय पहिले चांगले चमच्याने फेटून घ्या. पोहे खायच्या चमच्याने चांगली फेटून घ्या आणि मग ती थोडीशी टाका. आणि जर क्रीम असेल तर क्रीमही टाकू शकता. माझ्याकडे क्रीम पण होती, बटर पण होतं, म्हणून मी क्रीम पण टाकली आणि बटर पण टाकलं थोडंसं. बघू शकता तुम्ही, खूप छान अशी आपली डाळ बनून तयार झालेली आहे. वरून थोडीशी कस्तुरी मेथी टाकली तर वाह, खूप छान बनते. बघू शकता तुम्ही, थोडीशी क्रीम टाकून घेतली मी वरून. छान दिसते आणि चव पण खूप छान लागते.
काही ठिकाणी या रेसिपीला डाळ बुखारा पण म्हटलं जातं. छान दिसते आणि चवही तितकीच छान लागते. बघू शकता तुम्ही, खूप छान आपली डाळ तयार झालेली आहे. ही डाळ नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. आणि हो, आज माझा पहिलाच व्हिडिओ आहे. एक व्हिडिओ मी काल टाकलेला होता, पण मग हा माझा आवाजासहित पहिलाच व्हिडिओ आहे. तर म्हणून छान छान कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा.